तर हॅलो दोस्तो, मी आहे अर्णव पवार आणि तुम्ही पाहता द अर्णव पवार चॅनल. लहानपणीपासून मी आकाश कंदील नेहमी घरी बनवायचो, पण दरवेळेस असायचं की माझा आकाश कंदील दुकानवाल्याचा आकाश कंदील एवढा चांगला नाहीये, काय करणार अशा वेळेस. तर यासाठी या वर्षी मी ठरवलंय की एकदम भारी आकाश कंदील बनवेल आणि हा बनवण्याचा प्रोसेस आपण रेकॉर्ड करतोय ताकी जर चांगला बनला फाडून टाकू आपण. पूर्वीपासूनच आपल्याकडे घराची परंपरा असायची की आपण आकाशकंदील आपल्या घरी स्वतःहून बांबूच्या काड्याने बनवायचो. तर ती पारंपरिक पद्धत यावेळेस आपण या व्हिडिओ थ्रू एक्सप्लोर करू. आकाशकंदील पारंपरिक पद्धतीने कस काय बनवायचा या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया. तर सर्वात आधी बांबू स्टिकला घेऊन आपण त्याच्यामध्ये 6 इंचचा एक मार्क करून घेऊ आणि त्या मार्क लावून एका कटरच्या साहाय्याने कट करून घेऊ. आता इथे साधारण कटरने पण मी ट्राय केलं पण ते इतकं नीट झालं नाही, त्याच्यामुळे आपलं आरी घ्यायला लागली जे मी इन्क्लूड केलं नव्हतं. एका पेपरवरती 6 इंच बाय 6 इंचचा एक स्क्वेअर ड्रॉ केला आणि त्याच्यावरती आपले 6 इंचेस स्टिक्स प्लेस केले. तर याच्याने एक काम सोपं होऊन जातं की आपला जेव्हा स्क्वेअर आपण जेव्हा कनेक्ट करतो तर तेव्हा त्याचा शेप डिफॉर्म होत नाही. पुढे या फ्रेमला दोरीच्या सहाय्याने दर बाजूला आपण मस्तपैकी टाईट करून घेऊ. त्याच्याने आपला फ्रेम खूप मजबूत राहील आणि तसंच चारी फ्रेमच्या बाबतीत आपल्याला रिपीट करायचं. भाई मी खरं सांगतो, हे 4 फ्रेम बनवायला खूप मेहनत लागते. हे काम जर फास्ट करायचं असेल ना, खरं बोलतो, जिथून बांबू स्टिक घ्याल ना त्याच पर्सनकडून त्याला 6 इंचच्या तुकड्यांमध्ये 32 तुकडे कापून घ्या आणि मोठ्यासाठी किती होतं 15.5 नाही किती आठवतं, अरे सॉरी इकडे तर फेविक्विक लावतो आहे मी. हां मग फेविक्विक लावलं मी ते आपण जेव्हा दोरीने बांधतो ना तर थोडं त्याला कडक करण्यासाठी फेविक्विकचा वापर केला आहे. आणि मोठ्या फ्रेमसाठी 15 इंचचे मोठे 4 स्टिक्स वापरलेत आणि त्याला 6 इंचच्या स्टिकनी त्याचा रेक्टँगल बनवलेला आहे. मग असे 2 फ्रेम तयार झाले की त्याला आपण बाकीच्या 6 इंचच्या याच्यानी जॉईंट करतो. हॉटलुगनचाच इथे वापर करण्यात आला आहे कारण लवकरच सुकतं आणि तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. हे काम फेविक्विकने पण होऊन जातं, पण सेम टाईमला मग 2 जण लागतात पकडायला आणि इथे मी एकटा होतो. तर ही जेव्हा फ्रेम आपला हा क्युबर्ड स्ट्रक्चर तयार झाला की त्याला वरून 3.5 इंचाचे मार्क्स करायचे, ज्याच्यावरती आपले 6 इंचवाले फ्रेम्स परत येतील. खूप जास्त 6 इंच बोलतो आहे मी, पण हां तुम्ही 32 वापरणार आहे तर मग ते होईलच. तर असे एक करून पूर्ण स्ट्रक्चर आपण तयार करतो आणि मधले जे आपले स्क्वेअर फ्रेम होते ना ते या 2 वरती आणि खालच्या 3.5 वाल्या गॅपच्या मध्ये प्लेस करायचे. तर इथे आपलं स्ट्रक्चरनं शेप घेण्यास तयार होऊन जातो. तर आत्तापर्यंतची प्रोसिजर तुम्ही पूर्णपणे फॉलो केली की तुमचा असा हा अख्खा तयार होऊन जातो. इकडे मी काहीतरी बोलतोय पण मी त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करून दिला कारण मला याचा आवडला नाही हा काय बोलतो, असंच जरा मी आहे. तर त्याच्यानंतर आपण जेव्हा पूर्ण तयार केलं की त्याच्यावरती आता नेक्स्ट स्टेप येते की पेपर रॅपिंगची. तर त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही पेपर निवडू शकता आणि त्याच्यावरती आपला पेपर रॅप करा. कंदीलचं स्ट्रक्चर तयार झालं की सर्वात एक इम्पॉर्टंट काम असते की त्याच्यावरती कलर्स निवडणे. आता माझ्या डिझाईनमध्ये मला हवं होतं की एक रांगोळीचा डिझाईन असावा जो मी हाताने ड्रॉ करू शकत होतो किंवा प्रिंट करू शकत होतो. सो मी एका पेजवरती त्याला प्रिंट केलं आणि त्याला आता त्या सेंटरमधल्या स्क्वेअरमध्ये मी आता स्टिक करेन. तर मित्रांनो, आपला आकाश कंदील आता तयार झालेला आहे. तर सर्व हे 3 दिवसांची प्रोसेस ॲक्च्युली करण्यात आली आहे. त्यानंतर आपला हा सुंदर आकाश कंदील तयार झालेला आहे. दुकानं एवढं भारी नसेल तरी पण हा आकाश कंदील मी बनवला, मग मला त्याचा आनंद आहे. तसंच तुम्ही पण स्वतःहून तुमचा आकाश कंदील बनवा
आणि खरं तर आता आजूबाजूला दिवाळीचा मस्त फराळाचा सुगंध सुटलेला आहे. रात्री फटाके फुटत होते, आता पूर्ण माहोल जो झालेला आहे ना, तो इतका उत्सवाचा आहे की त्यामध्ये आपला आकाशकंदील बेस्ट आहे की नाही, त्यापेक्षा तो आपला आकाशकंदील आहे ही भावना कुठेतरी आपल्याला दरवर्षी ती ऊर्जा देत असते की आपण दरवर्षी दिवाळी आली की आपण स्वतःच आकाशकंदील बनवतो. दिवाळीच्या या मस्त वातावरणामध्ये मला हा आकाशकंदील बनवता आला आणि त्याला डॉक्युमेंट करून तुमच्यापर्यंत पोहोचवता आला, यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असेल. तर नक्कीच मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईन आणि त्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा भेटू. मी अर्णव पवार सायनिंग ऑफ अँड मेनी मेनी हॅपी दिवाळी. मराठीत पण बोलायचं, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.